काल आम्ही इथं आलतो, व्हिडिओ टाकलच मी. आम्ही काल इथं दोघं जण बसून फोटो काढलेत. तर आज इथं पाणी आलंय. ही पारसाई गडी. आता तुला दवाखान्यात न्यायचं म्हणल्यावर दवाखान्यात जायचं. उचल्यावर इकडे तिकडे बघायचं नाही हो. काय उचलवले बघितलं. कार्यकर्ते आजारी असल्यामुळं चाललंय दवाखान्याला पळून. काल तसे सांगा नाही. हे काय काल इथं आम्ही व्हिडिओ काढलेत या एवढ्या एरियात. मी काल व्हिडिओ काढताना म्हणलं होतं की आपण इथं दोघं बसलोय, पाणी आलंय, आपण वाहून गेलोय. हा त्रास तसंच झालं. तर माझी 2-4 दिवसापासून मान दुखत होती, मी सांगितलंय. तर आज चाललोय दवाखान्याला. आम्ही गेलतो तिकडं गावात, दवाखाना बंद होता. तर आम्ही इकडे पुळजला चाललोय आता. म्हणजे गोळ्या खाऊन काय कमी झालं नाही, मग आता डायरेक्ट इंजेक्शन घ्यायचं आहे. तर बघू फरक पडतंय का. 4 दिवस झालं भरपूर सण करते. काल गोळी खाल्लं ना तेवढंच राहतंय आणि परत दुखायला चालू होतंय. आणि रात्रीपासून म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासून एवढं बेकार आकडलंय, सांगू शकत नाही मी. रडले खरं अक्षरशः मी संध्याकाळी, सकाळी. बाई कसलं डेंजर. तुम्ही पडा बघा. कसलं मोठं पात्र आहे. हा कसलं बेकार व्हायला लागलंय पाणी. सकाळ पहाटेच्या प्रहरी आणि कोंबड्याच्या आधी मग काय झालं, काय झाला प्रकार. तरी मान अवघडली होती, मान हलवायला येणार. मी चोळून नीट करायचा प्रयत्न केला, पण काय शेवटी डोळ्यातनं पाणी आलं आल्याच्या. मग पहिल्यांदाच असा प्रकार म्हणजे तसंच सहन केलं 6-7 वाजेपर्यंत. मग शेवटी 8 वाजल्या घरातनं बाहेर पडायला. असू दे, घरातनं बाहेर पडायला 8 वाजल्या. तिथं दवाखाना बघितलं पण कुठंच ओपन नव्हतं. मग सरकारी दवाखान्यात बघितलं, तिथं ती म्हणजे इंजेक्शनची व्यवस्था नाही. म्हणून आपण आता पुळूजमध्ये आलोय. काय म्हणणं. तोंड लय विचित्र केलंय गाणं तू. काय झालंय. हा इंजेक्शन केलं दिसतंय. काय त्रास झाला. मग काय तर काय न होत राहतंय. आणि आता निडललेस इंजेक्शन काहीतरी आलंय म्हणजे काय बाबा म्हणते ती त्रास होत ना. मग चर्चा सगळीकडे आहे. अनु कसं केले पाला सगळा ऊसाचा काढलाय. 86-032 काय म्हण पाडेगावचा ऊस. आपण लहानपणी म्हणायचो गोड ऊस. कसला भारीचा, स्वच्छ पूर्ण स्वच्छ आहे. किती मालक काळजी करणार आहे ना. सगळा पाला काढून टाकलाय बाहेर. तो फुडफुड अजून दिसतंय. किती छान दिसतंय. किती शांत होतं ना आज बघा. इकडे शांत आहे आणि इकडे बघा.